हॅलो फ्रेंड्स. सो उद्या तुमचा नीटचा पेपर आहे बरोबर. सो आता नीटचा पेपर दिल्यानंतर प्रश्न पडतो हा की आपल्याला कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं बरोबर. MBBS, BMS, BHMS, BOMS, BDS यापैकी कोणता कोर्स आपल्यासाठी योग्य ठरेल. सो याच प्रश्नासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत बघावा लागेल. ओके, या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट हे क्लिअर होऊन जातील. सो बघा, आता नीटचा पेपर झाला, रिझल्ट आला, त्यानंतर आपल्या मार्क्सवर, आपल्या ऑल इंडिया रँकवर आपल्याला कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणती सीट मिळेल हे आपल्याला तिथे जर ठरवायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी काउन्सिलिंग घेणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये जरी तुम्हाला काउन्सिलिंग करायचे असेल तर बरेचसे कॉलेजेस आहेत. ओके, नंबर ऑफ कॉलेजेस आहे आणि त्यापैकी कोणतं कॉलेज हे बेस्ट असेल आपल्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग हे गरजेचे असतं. त्याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल फीजमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची क्वालिटी ऑफ एज्युकेशन याच्यावर आपलं जे कोर्स आहे तो सुद्धा आपला डिपेंड असतो. सो त्याच्यासाठी काउन्सिलिंग ही BMS इन मराठी जर तुम्ही केली तर तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स येते ते क्लिअर होणार आहे. कारण बघा, आपण बघतोय की मोठे मोठे जे दुसरे काउन्सिलर्स असतात तर त्याच्यामध्ये त्या काउन्सिलिंगमध्ये खूप जास्त ही फीस तिथे घेतली जाते. सो BMS इन मराठीमध्ये जर तुम्ही काउन्सिलिंग केली तर तुमची जी फीज आहे तर ती खूपच तुमच्या अफोर्डेबल प्राईसमध्ये ती असणार आहे. ओके, आणि सोबतच बघा, आता काउन्सिलिंगमध्ये काय काय असणार आहे हे जे फीचर्स आहेत बघा. तुमची काउन्सिलिंग कशी असणार आहे तर सर्वात पहिले तुमचा ऑल इंडिया रँक आणि तुमचे मार्क्स हे विचारले जातील आणि त्यावर तुमचे जे प्रेफरन्स लिस्ट आहे तर तिची चॉईस फिलिंग ही केली जाईल. आणि हे जे आहे बघा, त्याचे टाईम टू टाईम तुम्हाला तिथे अपडेट्स तिथे मिळतील आणि हे पूर्ण पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तुम्हाला प्रत्येक माहितीची, छोट्या छोट्या गोष्टीची तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन, डिटेल्स हे तिथे दिले जातील काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे, आणि माझ्याकडून काउन्सिलिंग का करायची, कारण ते परफेक्ट गायडन्स तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि 100% ती सेफ असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिथे लूप होल तिथे मिळणार नाही. ठीक आहे, आणि बघा, लाईव्ह काउन्सिलिंग सेशनसुद्धा तिथे आपले होणार आहे. सो तुम्ही माझं चॅनल चेक करू शकता, तिथे मागच्या वर्षीची BMSची काउन्सिलिंग ही केलेली आहे. सो यावर्षी MBBS, BHMS हे सुद्धा अवेलेबल आहे. ओके, BOMS देखील अवेलेबल आहे. सो तुम्ही यापैकी 4 कोर्सेसपैकी एनी कोर्सेसमध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्याची सर्वात जी अफोर्डेबल फीज आहे तर ती आपली 899 इतकी असणार आहे. ओके, प्लस तिथे ॲडिशनल चार्जेस असतील तुम्हाला सीट अलॉट झाल्यानंतर. ओके, ठीक आहे. सो बघा, आता हे जे आहे, सो तुम्हाला जर ही काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ती अफोर्डेबल आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. तुम्हाला पारदर्शकता त्याच्यात असणार आहे. तुम्ही जर ही काउन्सिलिंग घेतली तर तुमचा नंबर हा तिथे, तुम्हाला जी सीट पाहिजे, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये सीट पाहिजे तर त्याचे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस हे जास्त होऊन जातात. ओके, तुम्हाला प्रेफरन्स लिस्टनुसार तुमचा हा जो फॉर्म फिलिंग आहे, चॉईस फिलिंगचा, तो होऊन तिथे भरून दिला जातो. ठीक आहे, मागच्या वर्षी 95% स्टुडंटला त्यांना जे कॉलेज पाहिजे होतं, ज्या सिटीमध्ये पाहिजे होतं, त्यांना सीट मिळालेली आहे. सो तुम्हाला देखील जर त्या 95%मध्ये जर तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार जर सीट पाहिजे असेल तर तुम्ही BMS इन मराठीला कॉन्टॅक्ट करू शकतात. हा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर मेसेज करा किंवा तुम्ही डायरेक्ट कॉलही करू शकतात. किंवा तुम्हाला जर ऑफलाईन तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, तुम्ही आमचं जे ऑफलाईन जे ऑफिस आहे आदर्श कॉलनी परतूर, डिस्ट्रिक्ट जालना, तिथे येऊन डायरेक्ट मला तुम्ही भेट देऊ शकतात. सर्व पारदर्शक आणि प्रामाणिकपणे हे तुमच्यासाठीच फक्त केले जाईल आणि ऑल कोर्सेससाठी सेमच फीज आहे. MBBSसाठी जास्त, BMSसाठी कमी असं काही नाही. ओके, सो ते तुम्ही तिथे बघू शकतात आणि इंडिव्हिज्युअली तुम्हाला तिथे गायडन्स मिळणार आहे. प्रत्येकाचे प्रत्येक डाऊट हे तिथे डाऊटनुसार त्यांना गायडन्स दिले जाणार आहे. ओके, जर तुम्हाला याच्याविषयी जर काही माहिती पाहिजे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सॲप नंबरवर आणि फॉलो करा
BMS मराठी चॅनल आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला. ओके, थँक्यू.